तेथील दशरथाला मुनी पुत्रकामेष्टी यज्ञ करतात आणि त्यांच्या राण्या गर्भवती राहतात। वेदान सूत्रसंचालन खूप छान प्रकारे आता सुरू आहे आणि त्या वैशाली नांदगावकर मॅडम यांचा सत्कार तुम्ही करावा की आमच्या यज्ञ कार्यामध्ये रावणा दशरथाचं प्रभू श्री रामचंद्रांवर विशेष प्रेम। आत्ताच विसर्जन करून आलेला आपला पुत्र आता परत आपल्याला त्याचा वियोग। आज हा कार्यक्रम करत असताना मला मनापासून अत्यंत आनंद होत आहे। एक कारसेवक म्हणून 6 डिसेंबर 1992 रोजी ज्यावेळेस तो विवादित ढाचा पाडून छोटे का विना रामलल्लाचं मंदिर उभा केलं, तो क्षण आजही माझ्या आयुष्यामध्ये कायमचा हृदयात कोरला गेलेला आहे। भगवान श्रीराम हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे। त्याच पद्धतीने मला सुद्धा अत्यंत प्रेरणास्थान आणि सदैव श्रीरामाचा घोष केल्यानंतर सर्व तणाव आणि भीती मुक्त होण्याचा असा तो मंत्र आहे। त्या श्रीरामाच्या चरित्रावर मराठी ओवीमध्ये गेले 12 वर्ष तपश्चर्या करून पुरुषोत्तम नाईक यांनी मराठीत ओवीच्या स्वरूपात 6 खंडामध्ये खंडकाव्य लिहिलं आणि त्याला आपल्या शहरातील अत्यंत चांगल्या गायिका सौ आरती पाटणकर अयंगार आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून अत्यंत सुंदर अशी गीत गायन केलं आणि त्याचा कार्यक्रमाचं संयोजन करायची संधी मिळाली। हा मला माझ्यासाठी एक अभिनव प्रयोग आहे। आपण नेहमी फिल्मी गाणी ऐकतो, लोकांना आवडणारी गाणी ऐकतो, पण भगवान श्रीरामाची संपूर्ण जीवनकथा अत्यंत चांगल्या पद्धतीने आज गाण्याचा कार्यक्रम इथं झाला आहे, जो लाईव्ह दाखवलेला आहे। पण हे खंडकाव्य अत्यंत छोट्या आणि ट्रेलर स्वरूपात दाखवलेलं आहे। जवळपास 14 ते 16 तास हे खंडकाव्य गायलं जाणार आहे आणि ह्याची सिरियल आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेसमोर आणू। नव्या पिढीला आवडावा अशा पद्धतीचं हे गाणं आहे। सुधीर फडके आणि श्रीधर फडके नंतर गीत रामायण जे खूप पॉप्युलर झालं ते नंतर आलं नाही। खरं म्हणजे रामायण हे वेगवेगळ्या स्वरूपात नेहमी येत राहिलं पाहिजे, कारण ते तरुणांसाठी सुद्धा अत्यंत प्रेरणादायी आहे। नुसतं तरुणांसाठी तर देशाला बांधणार आहे, देशाला घडवणार आहे, राज्यकर्त्यांना नीट राज्य करायला लावणार आहे आणि जनतेला सुद्धा एक आदर्श असा राज्याचं रामराज्य आहे। मी आपल्या सगळ्यांना ह्या निमित्ताने राम मधुरिमा हा आजचा कार्यक्रम लाईव्ह तर आम्ही दाखवतोय, पण नंतर पण आम्ही दाखवतो, बघावा आणि त्याबरोबरच राम आणि रामाच्या जन्माचे असे कार्यक्रम जाहीररित्या सुद्धा पुढच्या काळात घ्यावे अशी विनंती करणार आहे। मराठवाड्यातल्या कलाकारांना अशा पद्धतीचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी श्रीजी फॉर यू हा आम्ही आमचा डिजिटल प्लॅटफॉर्म केला आहे। तो फक्त डिजिटल न ठेवता अशा पद्धतीचे कार्यक्रमही आम्ही करतोय आणि पुढच्या काळामध्ये हे कार्यक्रम खेडोपाडी वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहे। आपल्या संभाजीनगर जिल्ह्याला आणि मराठवाड्याला रामाची खूप मोठी परंपरा आहे। आपल्या गंगापूर तालुक्यातलं नेऊर गाव हे भगवान रामाने ज्यावेळेस त्या हरिणाचा मारीच राक्षसाच्या हरिणाचा वध करण्यासाठी त्याची खूर जिथं पाडले, ते खूर म्हणजे संस्कृतमध्ये नेऊर, त्याचं ते नेऊर गाव आहे। कायगाव टोका जे आपण म्हणतो तिथं त्या हरणाची काया पडली होती आणि बागडी नावाचं गाव आहे तिथं त्याच्या बरगड्या पडल्या होत्या। कानडगाव नावाचं गाव आहे तिथं कान पडले होते। तिथं आजही 1800 वर्षापूर्वीच्या अत्यंत पुरातन मंदिराची आपल्याला बघता येऊ शकेल इतकी छान ठेवा आपल्या जिल्ह्यात आहे। लवगड नांद्रा हे लव आणि कुशाची राजधानी होती, त्यामुळे आपल्याला तो एक जबरदस्त ऐतिहासिक परंपरा आहे आपल्याकडं। आपण निश्चितपणे रामायणाचे आणि ह्या 22 तारखेला होणाऱ्या राम जन्मभूमी प्रतिष्ठाचे प्राण प्रतिष्ठापासून संपूर्ण जिल्हा राममय केला पाहिजे, प्रत्येक गावापर्यंत गेलं पाहिजे, प्रत्येक शहरापर्यंत गेलं पाहिजे आणि अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाची रचना केली पाहिजे। आज हा कार्यक्रम अशा पद्धतीने करायचा मला जमलं, संयोजन करता आलं याचा मला आनंद वाटतोय। मी सर्व कलाकारांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुकही करतो। आपण पण अशा कलाकारांचं कौतुक करावं आणि अशा नव्या पद्धतीचे कार्यक्रम करावे। मी सांगतो की जेव्हा संपूर्ण खंडकाव्य रेकॉर्ड होईल, रामनवमीला याचे प्रचंड मोठे कार्यक्रम होतील, 10-20 हजार लोकांचे होतील, तो दिवस दूर नाही। तोपर्यंत आपण डिजिटली याचा लाभ घ्यावा अशी पुनश्च एकदा विनंती करतो आणि जय श्रीरामच्या घोषणा देऊन आपल्या सगळ्यांचं पुनश्च अभिनंदन करतो, सगळ्या देशवासियांचं अभिनंदन करतो की राम लल्ला आ रहे हैं और हम सब बहुत खुश हैं। धन्यवाद।